वेदांत, नाही फार बरं केलं तुम्ही इथे आलात ते. पण हिने हट्ट केला म्हणून आलो. पण तिने हट्ट करण्याच्या आधी तुम्ही असं म्हणाला असतात ना की मी इकडे येऊन राहतोय, तरी आम्ही आनंदाने स्वागतच केलं असतं तुमचं. तुम्ही या घरचे होणारे जावई आहात आता. घर जावई ए, एखाद्याला हसवायचं कसं बरोबर जमतं तिला. बरं अण्णा, तुम्ही बसा गप्पा मारत, मी ताटं वाढायला घेते. बर, जा जा. हं. बरं वेदांत, नाही म्हणजे हे सगळं कसं झालं, काय झालं मी अजिबात विचारणार नाही. पण काय म्हणजे पुढे काय करायचं ठरवलंय? अण्णा, मी सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला इथे तुमच्या घरी राहायला बोलवलं त्यासाठी मनापासून थँक्यू. तुम्ही आम्हाला परक म्हणताय का? विक्रांत, तुला माहिती असेल वेदांत कुठे येते? नाही, फोन लाव जरा त्याला. त्याचा फोन लागत नाही. आरती, तुला तर कळेलच वेदांत कुठे येते. मला कसं कळेल? कसं कळेल? अगं अमूल्याला फोन कर ना, तिला माहिती असेल वेदांत कुठे येतो. तिच्याच मुळे तर ही वेळ आली आहे त्याच्यावर. नूतन, देवानी तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. अगं तो मुलगा घर सोडून गेलाय, दुखावलाय तो. आता तरी जरा नमतं घे. सतत खोचक बोलायचं, विचित्र वागायचं. मी नमतं घेऊ का? पण प्रत्येक वेळेला कारण तू चुकतीयस. मग वेदांत, जेवण झालं ना व्यवस्थित? तुम्ही जेवताना खूप शांत होतात म्हणून विचारलं. व्यवस्थित झालं, पोटभर एकदम. हो ना. जेवण बरं होतं ना रे? अगं बरं काय, मस्तच झालं होतं. आणि मला माहित नव्हतं तुझ्या हाताला इतकी छान चव. हो का? मला सांगू का वेदांत, म्हणजे आपण ना खूप नशीबवान माणसं. म्हणजे अगं म्हणजे सुगरण बायको मिळायला सुद्धा नशीब लागतं. मग आमची बायको तर सुगरण आहेच, ही तुमची होणारी बायको सुद्धा सुगरण आहे. गावात की नाही आपण नशीबवान. अण्णा, मी उठणं आणून ठेवलंय. उद्या अभ्यंग स्नानाला. अरे हो, सुमनचा सुद्धा फोन येऊन गेलाय. हं. वेदांत, तू लावतोस ना उठणं? म्हणजे मागच्या वर्षापर्यंत तर लावायचो. वेदांत, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. मग तुम्ही कितीही काळ इथे राहिलात तरी आमची काही हरकत नाही. पण म्हणजे दिवाळी आली आता, तुम्ही घरी जाणार नाही? नूतनची वाट बघत असतील. मी विचार केला होता अण्णा, पण तुम्ही प्लीज मला दिवाळीला घरी जायला फोर्स करू नका. नाहीतर मला इथे राहणं कठीण होईल थोडं. नाही नाही नाही, आग्रह वगैरे नाही, मी सहजच विचारतो तुम्हाला, बाकी काही नाही. हे बघ, तू तुझ्या घरी आहेस आणि तुझ्या घरी दिवाळी साजरी करतोस असं समज. हा, अगदी बरोबर बोलते ती. बरं चला, तुम्ही दोघेही छान गप्पा मारत बस, मी जातो झोपायला. हा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट अण्णा. गुड नाईट. आणि वेळेत संपवा गप्पा. आता हे आमचं एकदा सुरू झालं ना की थांबायचं नाव नाही. हा, अण्णा काय तुम्ही आलं. वेदांत, काही म्हणजे कमी जास्त झालं तर प्लीज माझ्यावर रागवू नकोस. म्हणजे अगं तू काय बोलतेस? मी कसा रागाव तुझ्यावर? आधी रागवायचंच ना. त्यात सगळं बदललं. आणि मी आलो तेव्हा तू म्हणालीस ना, तर तुला बॉसगिरी सहन करावी लागेल माझी. सो आय एम रेडी. मी सांगेन ते ऐकावं लागेल. ओके. मी काय म्हणते, बाहेर थंडी छान पडली, आपण थोडा वेळ बाहेर बसूयात? चालेल. चल.
काय रे, कसला विचार करतोयस? कसलाच नाही. हे बघ, मी समजू शकते की सध्या तुझ्या मनात काय चाललंय, पण हे बघ, तू आहे ना अजिबात निगेटिव्ह विचार करू नकोस. हे दिवस सुद्धा जातील असं सांग तू तुझ्या मनात. हे दिवस सुद्धा जातील. आत्ता तू 2 पावलं मागे आलायस ना, इथून पुढे जाताना 10 पावलं पुढे जाशील आणि खूप उंचवर आली घेशील. अमूल्य, तू हे सगळं मला बरं वाटावं म्हणून बोलतेस ना? नाही अरे, मी खरंच मनापासून बोलतीये. कारण माझा पूर्ण विश्वास आहे की तुझी स्वप्न पूर्ण करण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही. आणि एक सांगू का, मला आहे ना तो डॅशिंग वेदांत वानखेडेच आवडतो. हा रडक्या वेदांत वानखेडे नाही आवडत. काय? मी आवडतो तुला? नाही. मूल्य, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला खोटं बोलावं लागलं. वेदांत, अरे आपण ताईला सांगूयात ना. ताईला सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे? तिला कळलं ना तर ती विक्रांतला सांगेल. आणि विक्रांतच्या चेहऱ्यावर काही लपत नाही. वेदांत, मी आयुष्यात पहिल्यांदा ताईशी खोटं बोलले. माहिती नाही अजून काय काय करावं लागणार आहे. पण ठीक आहे वेदांत, मी तुझ्यासाठी ना काही करायला तयार. तू टेन्शन नको घेऊस. वेदांत, मगाशी जशी मला मदत केलीस ना, तशीच आता पटापट आकाशकंदील बनवायला इथं. काय करतोय मी? हो, पण जे काही करतोस ते पटापट कर. बर. तुला माहितीये, मी आणि ताई शाळेत असल्यापासून दरवर्षी आकाशकंदील बनवायचे. हो, ऐकलं मी मगाशी. पण अमूल्य, एक सांगू, ऍक्च्युली ना ही खरी दिवाळी. नाहीतर आमच्या घरी काय, एक इलेक्ट्रिशियन येतो आणि हे सगळं करून जातो. आणि रांगोळी काढायला पण बाहेरून माणसं येतात. काय? हो. रांगोळी काढायला बाहेरून माणूस येतो? हो ग. अरे बापरे. पण दिवाळीची हीच खरी मजा आहे. दिवाळीत बाहेर रांगोळ काढणं, आकाशकंदील बनवणं, ही सगळी सजावट ही फक्त सजावट नाही, हे आपले संस्कार आहेत. म्हणजे दिवाळीच्या पहाटेला अंगणात रांगोळी काढणं ना, यात किती मजा येते माहितीये. पण बाकी रंगांचं जाऊ दे, पण जेव्हा पांढऱ्या शुभ्र रांगोळीचा हाताला स्पर्श होतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होते. मजा येते हे सगळं करायला. वेदांत, राहूच तू, तुला नाही जमत. अगं ते चुकून झालं. काय मी ना इंजिनियर आहे, इंजिनियर. सो माझं ड्रॉइंग पण चांगलं आहे आणि अँगल्स पण मस्त आहे. कदाचित तुझा आयुष्याकडे बघण्याचा अँगल चुकत असावा. मी हेल्प करते ना. मगाशी साधी पेपरवर लाईन मारता येत नव्हती, अँगल्सच्या गप्पा काढतोय. बघ ना मूल्य, साधी लाईन पण मारता येत नाही मला. कुठे अँगल्सचं घेऊन बसलं.